नमस्कार मैत्रिणींनो, सुंदर दिसावं असं प्रत्येकीलाच वाटतं, पण चेहऱ्यावर येणारा वांग, काळपटपणा, पिंपल्सचे डाग, धब्बे हे सगळं कमी करून तुमचा देखील चेहरा नॅचरली ग्लो करायला लागेल. त्यासाठी कोणतेही पार्लरची ट्रीटमेंट नाही किंवा कोणतेही केमिकल न लावता आपल्या किचनमधीलच 2 ते 3 वस्तूंचा वापर करून एक साधा सोपा घरगुती उपाय तुम्हाला करायचा आहे. याच्या नियमित वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कितीही जुने प्रॉब्लेम्स असतील, वांग असेल, काळपटपणा असेल, हे सगळं मुळापासून जाऊन चेहरा नॅचरली ग्लो करायला लागेल. तर चला मग वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपल्याला या रेमेडीसाठी आपल्याला किचनमधल्याच काही गोष्टी लागणार आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे बेसन पीठ. आता बेसन पीठ आपल्या सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असते आणि हेच बेसन पीठ वापरून आपल्या चेहऱ्यावर कितीही प्रॉब्लेम्स असतील, जुने काळे डाग असतील, वांग असेल, कितीही चेहऱ्यावर काळपटपणा आलेला असेल तर तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो. फक्त योग्य पद्धतीने तुम्ही हे चेहऱ्यावरती अप्लाय केलं पाहिजे. आता इथे मी घरगुती रवाळ असं बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे घरगुती बेसन पीठ नसेल तर तुम्ही मार्केटमधलं बेसन पीठ देखील वापरू शकता. बेसन पीठ अगदी साबण, फेसवॉश बाजारात येण्यापूर्वीपासून आपण आपल्या स्किनवर वापरतो, म्हणजे ते इतकं इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल आहे. आपल्या चेहऱ्यावरील कोणतेही समस्या असतील तर अगदी मुळापासून त्या संपवते आणि नॅचरली तुमचा चेहरा देखील ग्लो करायला लागेल. तर इथे 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की वापरून बघा. कोणत्याही महागड्या पार्लरच्या ट्रीटमेंटची किंवा महागडी क्रीम तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी तुम्ही यानंतर कधीच वापरणार नाही. आणि इतका साधा, सोपा आणि तितकाच इफेक्टिव्ह हा घरगुती उपाय आहे. आता साधारणतः जसं मी तुम्हाला सांगितलं तसं 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ इथे आपल्याला वापरायचे आहे. आणि याच बेसन पिठामध्ये आपल्याला किचनमधल्या 2 ते 3 गोष्टी ॲड करायच्या आहेत. पण त्याआधी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन कोण आलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे मी थोडंसं रवाळ असं बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे रवाळ असं बेसन पीठ नसेल, मार्केटमधलं बेसन पीठ वापरणार असाल तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, ज्यामुळे आपल्या चेहऱ्याची छान अशी नॅचरली स्क्रबिंग होते. आता आपण चेहरा नैसर्गिकपणे स्वच्छ करण्यासाठी इथे बेसन पीठ वापरणार आहोत. आता आपण एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्येच हा साधा सोपा फेस पॅक आपल्याला बनवायचा आहे. आता मी यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकं बेसन पीठ मी घेणार आहे. आता बेसन पीठ प्रत्येकजण आपल्या स्किन केअरसाठी वापरत असाल, फक्त तुम्ही एकदा या पद्धतीने वापरून बघा. आता आपल्याला पुढचं इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचं आहे, अगदी चिमूटभर हळद. आता आपल्या स्किनचा कलर नैसर्गिकपणे उजळण्यासाठी आपण इथे हळदीचा वापर करतो. आता आपली स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते. आपल्या चेहऱ्यावर जर वांग असेल किंवा पिंपल्सचे काळे डाग झालेले असतील किंवा कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते कमी करण्यासाठी हळद खूप जास्त मदत करते. सोबतच आपल्या चेहऱ्याचा रंग नैसर्गिक पद्धतीने उजळवते आणि चेहरा आपला एकदम ब्राईट आणि ग्लोईंग होतो. हे दोन्ही इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही घरी बनवलेले हळद किंवा कस्तुरी हळद किंवा व्हाईट टर्मरिकचा वापर करू शकता. किचनमधील हळद वापरत असाल तर एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये वापरायचे आहे. आता त्यानंतरचं नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये ॲड करायचं आहे ॲलोवेरा जेल. इथे तुम्ही प्लॅन्टचं नॅचरली ॲलोवेरा जेल वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला सूट होत असेल त्या ब्रँडचं तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता. ॲलोवेरा जेल त्वचेला थंडावा देते आणि त्वचेवरील रिंकल्स, पिंपल्स कमी करायला खूप जास्त मदत करते आणि आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो देते. साधारणतः पाव चमचा इतके ॲलोवेरा जेल यामध्ये ॲड करायचं आहे पहा आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेट करायचं देखील काम करते आणि चेहऱ्याला सॉफ्ट आणि स्मूथ बनवते. हे सुद्धा यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरचं पुढचं इन्ग्रेडियंट आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे दही. छान घट्ट आणि फ्रेश दही या रेमेडीसाठी आपल्याला वापरायचं आहे आणि यामध्येच ॲड करायचं आहे. दही आपल्याला लागेल तसे वापरायचं आहे. छान एक स्मूथ पॅक आपला तयार झाला पाहिजे असं दही आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा. सर्व इन्ग्रेडियंट एकमेकामध्ये छान असे डायल्यूट झाले पाहिजेत, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे वर्क करतात.
दह्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात, ते आपल्या चेहऱ्यावरील साचलेली घाण, एक्सेस ऑइल असेल, आपल्या चेहऱ्याचे पोर्स असतील ते डीप क्लीन करण्यासाठी खूप जास्त मदत करते. आपल्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग, पिंपल्सचे डाग असतील ते देखील कमी करून चेहरा आपला एकदम टाईट आणि ब्राईट करते. चेहरा आपला डीप क्लीन करते. त्यामुळे इथे आपण दहीचा वापर करायचा आहे. तुम्ही दह्याऐवजी कच्च्या दुधाचा वापर केला तरीही चालेल. छान यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा, तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला या पॅकची करायची आहे. जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही. हे पहा, असं छान एकदम स्मूथ आणि मखमली फेस पॅक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. या फेस पॅकमध्ये आपण वापरलेले सर्व इन्ग्रेडियंट एकदम नॅचरल आहेत आणि हे आपल्या सर्वांच्याच घरात सहज उपलब्ध असणारे इन्ग्रेडियंट आहेत. हे चारही इन्ग्रेडियंट एकत्र आले की आपला चेहरा एकदम स्मूथ, सॉफ्ट, टाईट आणि ब्राईट व्हायला खूप जास्त मदत होते. आपल्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग असतील, पिंपल्सचे डाग असतील ते निघून जायला खूप छान वर्क करतात हे इन्ग्रेडियंट आणि चेहऱ्यावर एकदम काचेसारखी चमक येते. हे पहा, आपला फेस पॅक बनवून एकदम तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. आता हा फेस पॅक अप्लाय करण्याच्या पूर्वी आपला चेहरा स्वच्छ फेस वॉशने वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतरच हा पॅक आपल्या चेहऱ्यावरती इक्वली अप्पर डायरेक्शनने अप्लाय करायचा आहे. चेहऱ्याबरोबरच आपल्या मानेवरती, गळ्यावरती अप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर चेहरा वेगळा आणि मान, गळा वेगळा दिसतो. आणि छान अशी 5 मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील पोर्स क्लीन होतील आणि चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील ते देखील निघून जायला खूप जास्त मदत होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर किती पण दिवसापासून झालेली टॅनिंग असू द्या, ते देखील निघून जायला खूप छान हा फेस पॅक वर्क करतो. सोबतच तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील, पिंपल्सचे डाग असतील ते देखील हलके पडणार आहेत आणि हळूहळू निघून जाणार आहेत. त्यासाठी मसाज करणे खूप गरजेचे आहे. 5 मिनिटं अशी व्यवस्थित मसाज करायची आहे. मसाज करताना अजिबात रगडायचं नाही, एकदम हलक्या हाताने मसाज करायचे आहे. पहा, या फेस पॅकमुळे आपला चेहरा नॅचरली ग्लो करतो आणि सोबतच आपला चेहरा टाईट, ब्राईट आणि चमकदार व्हायला खूप जास्त मदत होते. हे पहा, 5 मिनिटं मी मसाज केलेले आहे. नंतर 10 ते 15 मिनिटं हा पॅक आपल्या चेहऱ्यावरती असाच राहून द्यायचा आहे आणि नंतर पाण्याचा हात घेऊन हलक्या हाताने मसाज करत हा पॅक वॉश करून टाकायचा आहे. पूर्ण फेस आपला क्लीन करून घ्यायचा आहे. चेहरा धुताना कोणत्याही प्रकारचा फेसवॉशचा वापर या ठिकाणी करायचा नाही. साध्या नॉर्मल पाण्याने मसाज करत फेस पॅक वॉश करून घ्यायचा आहे. हे पहा, मी वॉश करून घेतलेला आहे. पहिल्याच वापरात तुमची स्किन एकदम क्लीन होणार आहे. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स पूर्णपणे निघून जाणार आहेत आणि चेहरा एकदम टाईट आणि ब्राईट होणार आहे. चेहरा वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही. पहिल्याच वापरात चेहरा एकदम सॉफ्ट, ग्लोईंग आणि चमकदार होणार आहे. वांगाचे डाग असतील तर ते देखील हलके पडणार आहेत आणि हळूहळू करून निघून जाणार आहेत. तुम्ही डेली हा फेस पॅक अप्लाय केला तरी चालेल. तुम्हाला डेली जमत नसेल तर किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी हा फेस पॅक नक्की अप्लाय करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.